चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। एक मोठा घोटाळा झालेला आहे आता 100% माझा विश्वास झालाय आणि या प्रकरणात कॉन्ट्रॅक्टरची माणसं इन्व्हॉल्व आहेत, पण माझा अभिप्रायाप्रमाणे माझा जो अध्ययन झालं आहे हॉस्पिटलचा स्टाफ पण इन्व्हॉल्व आहे। बसल्या बसल्या त्याने जो माणूस आला आणि जेवढे पैसे ठरवले त्यात त्याला जन्माची नोंद घेऊन टाकली। हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वतः चर्चा केली, प्रदीर्घ चर्चा फोनवर झाली आणि म्हणून त्यांना सांगून मी इथे आलो की भयानक आहे। म्हणजे ज्याच्याकडे इथे जन्म झाला ते एकही कागद नाही, कुठलाच पुरावा नाही, अशा लोकांनी येऊन यांना सांगितलं आणि यांनी टाकलं। महत्वाची बाब अशी आहे की हॉस्पिटलमध्ये फक्त इथे ज्यांचा जन्म झाला त्यांची नोंद घेता येऊ शकते, इतरांना तहसीलदारकडे जावं लागते किंवा नगरपालिकेत। माझ्या दृष्टीने आणि म्हणून मी ताबडतोब मागणी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडे की इथला जो संबंधित स्टाफ आहे त्यांना ताबडतोब सक्तीच्या रजेवर पाठवावा, नाहीतर तपास व्यवस्थित होऊ शकणार नाही। आता ज्यावेळी तपास सुरू आपण पोलीस स्टेशनला जातोय, इथे मी जे पाहिलं तर निश्चितपणे इथला जर माणूस असेल तर त्यांनी हे खोटं काम करायची गरजच काय? हॉस्पिटलला अधिकार काय आहे? 21 वर्षाचा शिशूपर्यंत नवजात मुलांची नोंद घेणं, बाकी असेल तर मॅक्झिमम 1 वर्षाचं पण इथेच जन्माला आलेलं मूल, हे ज्यांचे 1993 असेल, 1983 असेल, 2004 असेल, 2007 असेल, त्यांची यांनी नोंद घेतली आणि एवढी प्रदीर्घ चर्चा झाली। हॉस्पिटलचा स्टाफ 100% इन्व्हॉल्व आहे। ज्या पद्धतीने हे प्रकरण तुम्ही गांभीर्याने घेतलं ते बांगलादेश टेन्शन वाटतं काय? आता एक मी आपल्याला सांगितलं की ज्यांनी 20%, 25%, 40%, अरे तो जर हितला आहे तो सरळ तहसीलदारकडे जाऊ शकतो ना। कारण देवेंद्र फडणवीस सरकारने नियम फार शिथिल केले की ज्या व्यक्तीचं जन्म प्रमाणपत्र नाही, त्याच्या रक्तात संबंध असलेले कुठलीही व्यक्ती वर खाली डावीकडे उजवीकडे त्याचे त्यांनी पेपर्स दिले आणि तो राहतो याचे कागदपत्र, तर त्याला विलंबित जन्म प्रमाणपत्र मिळेल। मग त्यांनी हे करायची गरज काय? आणि जे कागद टाकले ना, कोरे कागद टाकले कॉम्प्युटर म्हणजे असंच काही पुरावा नाहीये, तर त्याचा अर्थ या सगळे व्यक्ती संशयास्पद आहे। पोलिसांचा तपास शीघ्रतेने चालू आहे का? आता पोलीस स्टेशनला दादा आपण जातच आहोत। काय तपासाबद्दल तुम्ही माहिती जाणून घेतली? पोलिसांनी हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे। DYSP यांना तपासाचे मुख्य जबाबदारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या 10 दिवसात या गुन्ह्यात कोण कोण कसे कसे इन्व्हॉल्व आहे माझी माहिती मी त्यांना दिली आहे। एक इथला पॉलिटिकल लीडर पण इन्व्हॉल्व आहे अशी माझी माहिती आहे आणि त्यांनी एक रॅकेट म्हणजे इथे न राहणारे किंवा ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही त्यांना बनवाबनवी करून काही सरकारी अधिकारी पण यात पैसेचा लालचने भारतीय नागरिकत्व देण्याचं पाप केलंय, त्यांना आम्ही सोडणार नाही। आतापर्यंत जो काही या प्रकरणामध्ये तपास झाला ते समाधानकारक तपास आहे का? वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो, गुन्हा दाखल करून जवळपास महिना व्हायला आला। वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो त्यावेळी मला कळलं
आणि त्यानंतर गेल्या 5 दिवसात दिल्ली आधार कार्डचे चेअरमॅन, नंतर जे नॅशनल रजिस्ट्रार, महाराष्ट्राचे अधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याची चर्चा झाल्यानंतर स्वयं मुख्यमंत्र्यांनी आता गृह मंत्रालयाने SP-ना लक्ष द्यायला सांगितलंय, SP-ने DYCP, म्हणून याचा पुढे तपास गतीने पुढे जाणार. कोणी याला स्लो डाऊन करू शकणार नाही. ज्या लोकांनी हे प्रमाणपत्र काढलेले आहेत त्यांनी पण बनवाबनवीच केली ना, मग त्यांना आतापर्यंत आरोपी केलेला नाही. जे 82 लोक आहेत कोणालाही मी तर सुटू देणार नाही. आता या पोलिसांच्या बद्दल तुम्ही काहीच म्हणत नाही. आतापर्यंत जो काही तपास आहे 4 दिवसात तुम्ही मी एवढी प्रगती केली हे तर सांग रे दादा. एकालाही सोडू जाणार नाही, सुटणार नाही असं SP-ने मला स्वयं सांगितलंय. एक भी आरोपी को फिर वो लाभार्थी है या लाभार्थी के लाभार्थी जो है किसी को नहीं छोड़ेंगे. सर, नेता तुम्ही म्हणतात, एक नेता पण आहे. कोण आहे तो नेता आणि कोणत्या पक्षात आहे? सगळे एकाच झटक्यात हळूहळू. सर, आरोपीची संख्या किती आहे? बांगलादेशीचं काय कनेक्शन वगैरे आहे का या सगळ्यात? मी फक्त सोप्या भाषेत सांगितलं. जो इथला नाही आहे, ज्याच्याकडे इथलं काहीच कागदपत्र नाही आहे, इथलं जन्म प्रमाणपत्र नाही आहे, असेही 80 लोक आहेत. ते भारतीय नाहीत का? आता ते तर शोधणार ना पोलीस. ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत, तुमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, सगळ्यांकडे आहेत, यांच्याकडे नाही म्हणूनच त्यांनी असे खोटे कागदपत्र दिले. कोरे कागद देऊन त्याला हॉस्पिटलने जन्म प्रमाणपत्र दिलं. काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH